घोषित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाहीये, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती आहे। ठरलेल्या वेळेतच या निवडणुका होणार आहे। सर्वोच्च न्यायालय नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच घेणार आहे। मात्र पुढची सुनावणी 21 जानेवारीला घेण्यात येणार आहे। आणि या संदर्भामध्ये याचिकाकर्ते विकास गवळी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विकासजी, घोषित निवडणुकांमध्ये काही एक बदल करण्यात आलेला नाहीये, मात्र ज्या निवडणुका म्हणजे जी सुनावणी आहे ती 21 जानेवारीला पार पडणार आहे। आपली प्रतिक्रिया? आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये आम्हाला 50% संमिश्र यश मिळालेलं आहे। त्याचं कारण असं की माझी याचिका मूळ याच्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयामध्ये आलो होतो की 2021 साली 289 लोकांची पदं गेली होती। तीच परिस्थिती आज तयार झाली होती की जवळपास 4200 लोक याच्यामध्ये अडचणीत आहेत। 4200 ओबीसीच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे आणि उद्या चालून हीच परिस्थिती जर कायम राहिली तर उद्या ज्या पद्धतीने 289 लोकांची पदं गेली तशीच 4200 लोकांची पदं जाऊ शकतात। हा आमच्या याचिकेचा मुख्य हेतू होता। त्याच्यामध्ये ज्या ऑनगोईंग प्रोसेस ज्या चालू आहेत नगरपंचायती आणि नगरपालिका, जवळपास 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायती याच्या निवडणुका चालू असल्यामुळे आणि शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक थांबवता येणार नाही। 57 ठिकाणच्या त्या सगळ्या निवडणुका आहेत की ज्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन झालेलं आहे, पण तरी सुद्धा कोर्टानं ते सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन याचा जो काही निकाल येईल त्या निकालाच्या ह्या निवडणुका अधीन राहतील। याचा अर्थ असा की त्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले लोक या ओबीसी कायद्यामुळे निवडून येतील किंवा ज्या ओबीसी प्रवर्गातून निवडून येतील तो उद्या ओबीसी प्रवर्ग किंवा ती ओबीसीची जागा जर अडचणीची ठरली किंवा त्याला जर कुठं वैधानिक त्याच्यावर चॅलेंज झालं आणि ते असंवैधानिक जर ठरलं तर त्या ठिकाणच्या लोकांची पदं जाऊ शकतात। अशा पद्धतीची आजची एकंदरीत परिस्थिती आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गावर निवडणूक लढवणाऱ्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ओबीसी प्रवर्गातील लोकांना माझी हातोडून विनंती राहील की कृपा करून आपण जास्त खर्चात पडू नका। 289 लोकांची पदं जशी गेली तशी। पण विकासजी ऐका ना, आजच्या या सुनावणीमध्ये मर्यादा 50%पेक्षा जास्त नसावी असं पण कोर्टानं सांगितलं। मग याला जबाबदार कोण आहे? कसं काय हे एवढं आरक्षण वाढलं, मर्यादा वाढली या आरक्षणाची? खरं म्हणजे हा जो निकाल आहे 2010 साली के कृष्ण मूर्ती केस मधला आहे। त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला ओबीसीला आरक्षण देता येते, परंतु आरक्षण देताना तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे आणि ती ट्रिपल टेस्ट म्हणजे भाटिया कमिशन आहे। आणि ही भाटिया कमिशन बाजूला ठेवून यांनी सगळा जो काही प्रकार केला, राज्य निवडणूक आयोग असेल, नगर विकास विभाग असेल किंवा ग्राम विकास विभाग असेल, ह्याच्यातले ते अधिकारी त्याला जबाबदार आहेत। यांनी छोट्या छोट्या गोष्टीसाठी नियमाचं उल्लंघन करत नाही। ते 1760 त्या ठिकाणी मेखा मारण्याचं काम फाईलमध्ये करतात आणि इतके मोठे इश्यू त्यांच्या समोर मी लेखी पत्राद्वारे ठेवून सुद्धा त्यांनी याच्यामध्ये कॉग्निजन्स घेतलं नाही। नियमानुसार करतो म्हणून सांगितलं, परंतु अद्याप त्यांनी कशा पद्धतीनं नियमाचं पालन केलं हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे। आज कोर्टाच्या समोर त्यांना मान्य करावं लागलं की ही आम्ही खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्याच्यामुळं हे सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशनचा हा जो विषय समोर आला त्याला कारणीभूत हे लोक आहेत, याला जबाबदार हेच लोक आहेत। उद्या जर पदं गेले तर त्यांचे मारेकरी हे तिन्ही विभाग ठरणार आहेत। आज एकंदरीत अशी परिस्थिती। नक्कीच धन्यवाद विकासजी, तुम्ही या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण आता